वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलपासारख्या असतात, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही, त्याला तोडावेच लागते. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्याला स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल, पण वेळ तुमची असेल. म्हातारपणी आधार होईल असं स्वप्न उराशी बाळगून लहानाचं मोठं केलेलं पोर बाहेर नोकरी करतंय आणि दवाखान्याची पायरी चढायला शेजारचं पोर हात धरतंय. नाताचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे ना. लोक उभं आडवं मापून मोकळे होतात, पण किती खोल आहे हे मापायचं विसरून जातात. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वालासुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. कधीतरी जेव्हा वाटते की हे बदलायला हवं, त्यावेळेस त्याची सुरुवात आपल्यालाच करायची असते. कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण समोरच्याचा अपेक्षा आपण किती पूर्ण केल्यात ह्या गोष्टीची जाण असावी. ठेच लागतेच शहाणपण शिकण्यासाठीच, पण जो या शहाणपणातून शिकू शकला नाही त्यासारखा मूर्ख कोणच नाही. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नाही. शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे ज्याला समजलं त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कुणी नाही. शब्दाचे सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा. कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही, ती दोघांना पण असावी लागते. कारण भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. ज्याला सांभाळणं जमलं त्यालाच जीवन जगणं समजलं. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्कं असावं. जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं नसावं.
शुभप्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं. मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात. त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं. बदल स्वीकारता यायला हवा. सूर्याची काय गंमत असते ना. पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर तो आपला असतो आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर तो वाईट. श्री स्वामी समर्थ.